खासगी सचिव दिलेले नाहीयेत। मंत्र्यांनी नियुक्त केलेल्या खासगी सचिवांना मुख्यमंत्र्यांनी नाकारलंय असंही कळलेलंय। सीएमओच्या नकारानंतर नव्या खासगी सचिवांची नियुक्तीच करण्यात आलेली नाहीये। गुलाबराव पाटील, शंभूराज देसाईंचं काम सुरू आहे खासगी सचिवांविना। तसंच संजय राठोड आणि उदय सामंतांनाही खासगी सचिव नाहीयेत अशी माहिती कळतेय। भाजपचे गणेश नाईकही सध्या खासगी सचिवाविना आहेत। राष्ट्रवादीच्या दत्ता भरणे आणि छगन भुजबळांना सुद्धा खासगी सचिव नाहीयेत। काही अधिकारी ऑर्डरशिवाय खासगी सचिवांचं काम करतायत असंही कळतंय। त्यामुळे महायुतीमध्ये सध्या शिवसेनेच्या 4 मंत्र्यांना तसंच भाजपचे गणेश नाईक आणि राष्ट्रवादीचे दत्ता भरणे आणि छगन भुजबळ यांच्याकडे खासगी सचिव नाहीयेत असं कळतंय। आपले प्रतिनिधी राजू सोनावणे आपल्या या संदर्भात अधिक माहिती देतील। राजू, आता अनेक महिने उलटून गेलेले आहेत नवीन सरकार स्थापन होऊन, पण तरी सुद्धा काही मंत्र्यांकडे खासगी सचिव नाहीयेत। सीएमओने त्यांनी दिलेली नावं स्वीकारलेली नाहीयेत आणि दुसरीही दिलेली नाहीयेत। हे सगळं नक्की प्रकरण काय आहे? अगदी पाहतो आपण, महायुती सरकार असं झाल्यानंतर 5 डिसेंबरला जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी पार पडला आणि त्यानंतर आपण पाहतोय की जवळपास आता 6 महिने उलटून गेलेले आहेत। मात्र अनेक मंत्री आहेत की ज्यांना अद्यापर्यंत खासगी सचिव मिळालेले नाही। त्यामध्ये प्रामुख्याने 7 मंत्र्यांची नावं जी आहेत ती समोर त्यांना पाहायला मिळतात। त्यामध्ये शिवसेनेचे 4 मंत्री आहेत, शंभूराज देसाई, संजय राठोड, उदय सामंत आणि आपण पाहतोय की हे 4 मंत्री आहेत। त्याप्रमाणे राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे असतील, छगन भुजबळ आणि भाजपकडून गणेश नाईक, ह्या एकूण 7 मंत्र्यांना जे आहे ते अद्यापर्यंत खासगी सचिव मिळालेले नाही। त्यामुळे खासगी सचिवाविना या विभागांचं कामकाज जे आहे ते सुरू झालं आपल्याला पाहायला मिळतंय। खतर यांनी वारंवार मुख्यमंत्री कार्यालयाकडे सुद्धा विनंती केलेली आहे का खासगी सचिवांची नावं द्या, मात्र अद्यापर्यंत त्याच्यावरती शिक्कामोर्तब होऊ शकलेलं नाही। या सगळ्या मंत्र्यांनी जे आहे ते आधी खासगी सचिव जे आहे ते जुने आपले जे मंत्र्यांकडे काम करताना घेतलेलं होतं, मात्र त्यांना कुठेतरी मुख्यमंत्री कार्यालयाने नाकारलेलं होतं। त्यामुळे नवीन यादीची प्रतीक्षा आहे। मात्र अद्यापर्यंत 6 महिन्यांपासून सगळे मंत्री जे आहेत ते प्रतीक्षित आहेत। छगन भुजबळ यामध्ये आता काही दिवसांपूर्वी मंत्रिपद शपथ घेतलेली आहे। मात्र उरलेले 6 मंत्री जे आहेत ते नक्कीच राजू, त्यामुळे 7 मंत्र्यांकडे खासगी सचिव नाहीयेत। मोठी बातमी, अतिशय धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। आणि यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया काय दिली आपण पाहूयात।